हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय शिवदेवी गावातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय. मराठा आरक्षणाचा लढा आता शेवटच्या टप्प्यात. गावागावात आपल्या गोदापट्ट्यात सध्या आपली गाठीभेटी देणे सुरू आहे. आपण आपल्या मराठा समाजासमोर आतापर्यंत आंदोलनाच्या माध्यमातून झालेला लोकाजोखा मानतोय. या गोदापट्ट्यातल्या गावकऱ्यांनी हा लढा सुरुवातीला केला आणि आज तो लढा महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांनी हातात घेतला. मराठा समाजाने अनेक वर्षापासून या आरक्षणासाठी संघर्ष केला. मराठ्यांच्या पोरांना वाटायचं हे आरक्षण कधी मिळेल की नाही मिळेल, आरक्षण कोण मिळू देत नाही आणि का मिळू देत नाही याच्यातच खूप संघर्ष आपण केला. आरक्षण नेमकं आपलं कुठं यातही आपला शोध घेण्यात बराचसा काळ गेला. नेमकं आरक्षण मराठ्यांचं कुठं हेही मराठ्यांनी शोधलं आणि ह्या लढ्याला खरी सुरुवात झाली. मराठ्यांच्या लक्षात आलं मराठ्यांचं आरक्षण ओबीसी आरक्षण आहे आणि मराठा समाज ताकदीने एकत्र आला. आज महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला मराठा समाजाच्या पोरांना न्याय मिळावा म्हणून एकजुटीनं लढतो. त्या ताकदीनं मराठ्यांनी येत्या काळात संघर्षही केला. सरकार दरबारी मराठ्यांनी अनेक वेळा निवेदन देऊन मराठ्यांच्या आरक्षणाची मागणी केली, पण मराठ्यांना कोणी सांगायचं 50% वर आहे किंवा खाली आहे यातच आमच्या दशका गेले. शेवटी मराठ्यांना एकच भानगड नाही केलं की नेमकं मराठ्यांचं आरक्षण कुठे आहे. ज्या आरक्षणामुळे पोरांचं भविष्य आणि आयुष्य उद्ध्वस्त व्हायला लागलं. आई बापानं रात्रंदिवस कष्ट करून पोरं शिकवायचे आणि आईने बापानं स्वप्न बघायचा माझा मुलगा किंवा माझी मुलगी अधिकारी झाल्याच्या नंतर माझ्या वाट्याला कष्ट कमी होईल. पण आरक्षण नसल्यामुळे मुलाच्या आणि आई बापाच्या दोघांच्याही स्वप्नाची रात्रबळी होऊन बसली. आरक्षणाची काय किंमत आहे, जे पोरग 1% म्हटलं त्याला आरक्षणाची किंमत विचारा. ज्या आई बापानं रात्रंदिवस कष्ट करून मुलं शिकवले आरक्षणाची काय किंमत आहे त्यांना विचारा. ज्याने कर्ज करून मुलं शिकवले त्याला आरक्षणाची किंमत विचारा. ज्या मुलाचा किंवा ज्या मुलीचा 1% नंबर उठला त्या मुलाला आरक्षणाची किंमत येता जाऊन विचारा. मराठ्यांच्या पोराने आरक्षणापायी ऍडमिशन घेणं सुद्धा आता बंद केलं होतं. कारण मराठ्यांसमोर अशाच राहिली होती की मराठ्यांना आरक्षण मिळेल की नाही मिळेल. इतक्या ताकदीचे लढे झडलेला असतानाही मराठ्यांना आरक्षण मिळत नाही, मग आता आशा धरायची कशी. आणि आरक्षण कुठे याचाही तपास लागत नव्हता. पण मराठ्यांनी एका फटक्यात दोनही कामं केली. मराठ्यांचं आरक्षण कुठे हे इश्यू काढलं आणि महाराष्ट्रातला मराठा समाजही करोडच्या संख्येने एकजुट झाला. लोक नाव ठेवायचा हा मराठा एक येत नाही, यांच्यात एकी नाही, हे कोणाच्या एक जणाच्या पाठी उभा राहत नाहीत. अनेक वेळा अनेक शब्द वापरून मराठ्यांचा अपमान केला जायचा, पण या मराठ्यांनी दोनही काम एकदाच केले. आरक्षण कुठे याचाही तपास लावला आणि 14 तारखेला अंतरवालीला मराठ्यांना हाक दिली. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या करोडच्या संख्येनं मराठा समाज अंतरवालीला एकत्र आला. बांधावर मराठ्यांना उभा राहायला जागा नव्हती. बांधावरती इतका ताकदीनं मराठा एकत्र आला. लोक म्हणायचे मराठी एकच होत नाही. तेव्हा अंतरवाली लोक आले, कोणालाच काही सुचाना मराठी आले कुठून इतके. बरं ते इतके आले, येऊन आले तो ड्रोनच्या कॅमेरा सुद्धा बसा. ड्रोनच्या कॅमेऱ्यात बसा ना ते काय ड्रोन उसात पडत आणखीन सापडा. इतके मराठी ताकदीने एकत्र आले. मराठ्यांचं आरक्षणही कुठे त्याचाही तपास लागला आणि खूप जणांना षडयंत्र असलं होतं मराठ्यांना आरक्षण नाही मिळालं पाहिजे. त्याला उलट पालट केलं मराठी. 54 लाख मराठ्यांना आतापर्यंत राज्यात आरक्षण मिळाले. 54 लाख मराठ्यांना. ही साधी सोपी गोष्ट नाही. एका नोंदीवरती 4 मराठ्यांचा जरी फायदा झाला, एका नोंदीवरती 70 लोकांचा फायदा झाला, मराठ्यांच्या आयुष्याचं कल्याण झालं. पण 54 लाख नोंदी मिळाल्या. एका नोंदीवरती 4 मराठ्यांचं
चाललं जरी झालं तरी आजच 2 कोटी मराठा आरक्षणात गेला आजच. लोक म्हणत होते मराठ्यांना आरक्षण मिळू शकत नाही, मराठ्यांचं आरक्षण ओबीसीत नाही. वरचं घ्या, वरचं कोणचं घेतो, वरचं द्यानं खालचं द्यानं कोणचं द्यानं मराठी असेल लटकून ठेवले. मग आपण आरोळी ठोकले मराठ्यांनी, पाहिजे तो ओबीसीतच पाहिजे. आणि तेवढं एकच आहे आरक्षणाच्या विरोधात पण ते एवढ्याच हेडपट त्याचा असा फुटणा केला ना मी, त्याला आता सोडितच नाही मी सध्या. काल काहीतरी बरोबर म्हणते आहे ना, पण ते आता कागद वाचायला लागला. कागद वाचून सांगतो त्याला एक दिवस लोकांनी भजे करून टाकलेले कागदच खायला लागेल तरच तो बसत नाही. त्याला ते प्युअर बधीर झाले. त्याला वाटायचं मी मराठ्याला आत नाही येऊन देणार आरक्षणात. त्याला काय मराठीला इच्छित करीत म्हणून मराठी ओबीसी आरक्षणातच गेले. आणि त्याच्या आता लक्ष झालं काही केलं देव जरी आला तरी मराठ्यांना ओबीसी आरक्षणात पासून कोणीच रोखू शकत नाही, कोणीच. आणि त्याची काळजी करायची मराठा मायबापांना तुम्हाला आता आवश्यकता नाही. तुम्ही फक्त एकजूट राहा, तुम्ही एकजुटीनं या आंदोलन करणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभा राहा. इथं तुमच्या सीटाला फटका नाही होणार. तुम्ही फक्त एकजुटीनं उभा राहा. त्याला मी समर्थ त्याची काळजी करू नका, त्याला कार्यक्रमच करू नका, सोडतच नाही. तुम्ही फक्त एकजूट कुठे देऊ नका. 80% लढाई मराठ्यांनी जिंकली. आता थोडी राहिलेली लढाई जिंकून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळू द्यायचं. आता अनुमती मिळाल्या, आता सरसकट मराठ्यांना आरक्षण पाहिजे. त्यासाठी हा संघर्ष सुरू. तुमचे